नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कर्क राशीकरता गेले 1-1.5 महिना काही ठीक नाही आहे. म्हणजे जास्त मेहनत करायला लागते, परंतु रिझल्ट जे आहे ते तुमच्या मनाप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे येत नाही आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा लव्ह लाईफ असेल किंवा तुम्हाला स्वतःवरती सुद्धा कंट्रोल करणं थोडंसं कठीण होतं आहे. अर्थात तुमची जी रास आहे ही मेहनत करणारी आहे, मेहनत करून पुढे जाणारी आहे, परंतु त्याचबरोबर थोडीशी इमोशनलसुद्धा आहे. म्हणजे आपण मेहनत करून प्रयत्न करून सुद्धा त्याचे रिझल्ट ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस थोडंसं मन खट्टू होतं किंवा मनामध्ये थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. तशाच प्रकारचा काहीसा अनुभव तुम्हाला आता येतो आहे, कारण तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो मंगळ आहे तो वक्री झालेला आहे 6 तारखेपासून 6 डिसेंबरपासून. त्याचेच परिणाम तुम्हाला मिळत आहेत आणि हा जो मंगळ आहे तुमच्या राशीमध्ये आणि तुमच्या व्ययस्थानामध्ये वक्री मार्गे करून जवळजवळ एप्रिल मेपर्यंत राहणार आहे. तर साधारण येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं तुमच्या मनावरती ताबा ठेवणं गरजेचं राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशनल नेचर असल्यामुळे थोडंसं मन किंवा भावना दोलायमान होऊ शकतं. परंतु इथे एक गोष्ट चांगली आहे, गुरु जो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे. तो सध्या तर वक्री आहे, मात्र फेब्रुवारीच्या मिड फेब्रुवारीनंतर तो मार्गस्थ होणार आहे. परंतु थोडंसं तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल करणं थोडंसं आवश्यक राहील. तुमच्या जीवनाची आणखीन जी क्षेत्र आहेत ही कशा प्रकारे प्रभावित होतील या सर्व संदर्भातली खुलासावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीमध्ये मंगळ जो आहे तो भ्रमण करतोय, अर्थात मंगळ तुमच्या राशीकरता उत्तम ग्रह मानला जातो, कारण तो राजयोगकारक ग्रह आहे तुमच्या राशीकरता पंचमेश आणि दशमेश, परंतु आता वक्री आहे. त्याचप्रमाणे दिनांक 22 तारखेनंतर हा मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये राशीचा षष्ठेश जो गुरु आहे तो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय. गुरु वक्री आहे आणि जो अष्टमेश आहे शनी तो अष्टम स्थानामध्येच भ्रमण करतोय, पण तो मार्गे झालेला आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. निरनिराळे कामं करण्याकरता तुम्ही धजावाल किंवा त्या संदर्भातलं तुम्हाला कामं करावी लागतील आणि बऱ्याच प्रमाणात थोडंसं जास्त काम केल्यामुळे थोडंसं तुम्हाला दमल्यासारखं वाटेल, थकल्यासारखं वाटेल, पण तो काळजी करू नका. त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते काही महिन्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत. लगेचच्या लगेच रिझल्ट मिळणं थोडंसं कठीण राहील आणि तुमची जी रस आहे मेहनत करण्याला मागे पडणारे अजिबात नाही, परंतु अति मेहनत होईल आणि त्याचे रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. त्यामुळे थोडंसं मनामध्ये संशय निर्माण होईल. संशय मनात अजिबात आणू नका आणि कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करताना थोडंसं सरळ राहा. आउट ऑफ द वे जाऊन काम करू नका, जोखीम घेऊन कामं करू नका, रिस्क घेऊन कामं करू नका किंवा नशिबावरती सोपवून कामं करणं नका, कारण नशिबाची साथ तुम्हाला तुर्तास तुम्हाला जेवढी अपेक्षित आहे तेवढी मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. तुमच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी किंवा पारदर्शकता ठेवा, ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. साधारण 22 तारखेनंतर हा जो मंगळ आहे मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्यानंतर गोष्टी आणखीनच थोड्याशा कॉम्प्लिकेट होतील. मी आताच काही जास्त सांगत नाही, परंतु आता जे सांगितलं त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या, कारण जे तुमचं काम असेल ते सरळ ठेवा, उलटसुलट गुंता करू नका, कारण पुढे जाऊन हा गुंता वाढत जाईल. मंगळ जो आतापर्यंत आपण बोलतो आहे तो तुमच्या राशीमध्ये आणि तुमच्या व्ययस्थानात ज्याला अशुभ स्थान म्हणतात तिथे जवळजवळ एप्रिल मेपर्यंत राहणार आहे. त्याच्यामुळे येणारे 4-5 महिने हे थोडेसे संघर्षाचे असणार आहे. तुम्हाला थोडंसं तयार राहणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. आर्थिक स्थैर्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 15 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात येणार आहे. राशीचा जो पंचमेश आता सांगितल्याप्रमाणे मंगळ तुमच्या राशीत आणि व्ययस्थानात असणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी तो अष्टम स्थानामध्येच भ्रमण करतो आहे आणि जो लाभेश आहे शुक्र तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये राहणार. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्ही गेल्या 15 दिवसामध्ये सुद्धा बघितलं असेल की खर्च तुमचे जास्त झालेले आहेत आणि ते अनावश्यक आहेत असं तुम्हाला वाटत आहे. अनावश्यक झालेले आहेत अशा प्रकारे खर्च झालेले आहेत. तर त्या खर्चावरती येणाऱ्या साधारण 16-17 दिवसामध्ये कंट्रोल करणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारचे अवाजवी खर्च करू नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला कुठली इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या संदर्भात सुद्धा थोडीशी काळजी घ्या. जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती नीट व्यवस्थित करत आहात आणि तो परतावा तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तर खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि या महिन्यामध्ये सगळ्यात चांगली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये अनपेक्षित लाभ मिळणं याचा अनुभव मात्र निश्चित आहे. गेल्या 8-9 दिवसामध्ये सुद्धा थोडाफार त्या संदर्भातला अनुभव आलेला असेल की ज्या बाबतीत तुम्ही विचारही केला नव्हता अशा काही अनपेक्षित लाभाच्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत आणि हा जो भाग आहे हा संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे
तो जो भाग आहे तुमच्यासाठी चांगला राहील, अनपेक्षित तुम्हाला लाभ मिळतील की जे तुमच्यासाठी फार फायदेशीर असेल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये फक्त जर का तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवलं तर अर्थातच गोष्टी तुमच्या आबाक्यात असतील. आर्थिक बाबतीत तसा काही मोठा मेजर प्रॉब्लेम राहणार नाही. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर हा थोडासा तुमचा कळीचा मुद्दा आहे, कारण तुमची जी रास आहे घरामध्ये रमणारी आहे, घरातल्या व्यक्तींशी तुमचं जे अटॅचमेंट आहे ते खूप चांगल्या प्रकारचं असतं. खास करून आईबद्दलचं जे अटॅचमेंट आहे हे शब्दातीत असतं, शब्दा पलीकडचं असतं. तर या महिन्यामध्ये जो तुमचा चतुर्थश आहे शुक्र, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तर साधारणतः घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं घरातल्या व्यक्तींबरोबर तू मे चहाच्या कपातले वादळ म्हणतो अशा प्रकारचे काही प्रसंग निर्माण होतील. अर्थात त्याचा फारसा परिणाम होणार नाही, परंतु जे मगाशी सांगितलं की तुम्ही तुमचे जे सुख आहे हे घरामध्ये शोधता, घरातल्या व्यक्तींमध्ये शोधता, आणि ते जर काय बरोबर नसेल तर मात्र तुम्ही दुःखी होतात. तशाच प्रकारचा थोडासा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकेल. परंतु काळजी करू नका, फार मोठा काही प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यामुळे त्या संदर्भात फार काही विचार करण्याची तशी काय आवश्यकता नाही. इथे जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे तो चतुर्थ दृष्टीने तुमच्या चतुर्थ स्थानालाच पाहतोय, त्याच्यामुळे थोडंसं घरातल्या व्यक्तींच्या संदर्भात त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे थोडं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जे तुमचं लव्ह लाईफ आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफबद्दल थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे, कारण थोडंसं लव्ह लाईफ हे म्हणावं तेवढं चांगलं राहणार नाही. गेल्या 1.5-2 महिन्यापासून तुम्ही थोडासा अनुभव घेत असाल की गोष्टी काही बरोबर चाललेल्या नाहीत, आणि गेल्या साधारण 15 दिवसामध्ये तुम्हाला चांगलंच जाणवलं असेल की तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉब्लेमॅटिक होत आहेत, गोष्टी थोड्या वाढत आहेत किंवा अतिरिक्त ताण त्याच्यावरती पडतोय, ताणल्या जात आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट ब्रेकअपपर्यंत सुद्धा पोचू शकेल, कारण येणाऱ्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुमचे जे नातेसंबंध, तुमचे जे रिलेशनशिप आहे हे अशाच प्रकारे राहणार आहे. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. गोष्टी टोकाच्या होणार नाहीत या संदर्भात लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास जरी आले तरी त्यावरती लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. अर्थात हा जो भाग आहे तो फेब्रुवारीपर्यंत राहील, कारण तुमच्या लाभातला जो गुरु आहे तो सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहणार आहे. परंतु तोपर्यंत तरी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं राहील. संतती म्हणजे ज्यांना संतती आहे कर्क राशीचे, जे स्त्री किंवा पुरुष असतील ना संतती, तर तुम्हाला असं वाटू शकेल की संतती तुमच्या अपेक्षेप्रमाणे काहीतरी वेगळंच करते आहे, किंवा तुम्ही जसं सांगताय त्याप्रमाणे संततीचं बिहेवियर किंवा वागणूक दिसत नाही आहे, ते तुम्हाला थोडीशी ॲरोगंट वाटतं किंवा वेगळं विचित्र काय वाटतं आहे किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास निर्माण होत आहे, तर तिथे थोडंसं लक्ष द्या. लक्षात घ्या, हा जो भाग आहे हा सुद्धा साधारण फेब्रुवारीच्या 15-20 तारखेनंतर नॉर्मल होईल. त्याच्यामुळे फार काय मोठे त्रास करून स्वतःला घेऊ नका. जे विद्यार्थी वर्ग आहेत म्हणजे कर्क राशीचे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी स्वतःच्या प्रिपेरेशनकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून तुम्ही ज्या शिक्षणामध्ये प्रिपेअर करत असाल, स्वतःला तयार करत असाल, थोडंसं जास्त एफर्ट द्यावे लागतील, 200% एफर्ट द्यावे लागतील, तर तुम्हाला त्याचे परिणाम 100% मिळू शकतील, म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळू शकतील. तर याकडे लक्ष द्या, कारण जो तुमचा लग्नातला वक्री मंगळ आहे तो तुम्हाला जास्त प्रमाणात काम करायला लावणार आहे. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे अष्टमात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. सप्तमामध्ये रवी जो आहे हा 15 तारखेनंतर येणार आहे, आणि बुध जो आहे हा जवळजवळ 25 तारखेनंतर येणार आहे. तर जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार तुम्हाला असं वाटेल की थोडासा हावी होतोय, त्यांच्या विचाराने तो तुमच्यावरती थोडंसं अधिराज्य गाजवतोय, अशा प्रकारचा काही गैरसमजच म्हणा असा निर्माण होईल. पण त्याचा काळजी करू नका, जास्तीत जास्त एका महिन्यासाठी राहील, म्हणजे 15-16 तारखेनंतर तुम्हाला थोडाफार तसा अनुभव यायला लागेल. तर या संदर्भात खूप काही विचार करू नका. अर्थात गुरु जो तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो तो नवम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतोय, त्याच्यामुळे गोष्टी टोकाच्या होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे जे विवाहसुख मंडळी आहेत म्हणजे कर्क राशीच्या ज्या विवाहसुख मंडळी आहेत त्यांना थोडंसं फेब्रुवारीपर्यंत थांबावं लागेल. फेब्रुवारीनंतर मग तुम्हाला अपेक्षित अशा गोष्टी व्हायला लागतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारण तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. 22 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे, किंवा आपल्याला संधी कमी मिळत आहेत, किंवा आपण जास्त काम करतो त्याचे रिझल्ट्स काय व्यवस्थित येत नाही. आणि हा अनुभव साधारण डिसेंबरच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला आलेला असेल. तर लक्षात घ्या, स्वतःला तयार करा की येणारे जवळ 4-5 महिन्यामध्ये सुद्धा
अशाच प्रकारचे अनुभव यश येतील. तर त्या तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात पूर्णपणे तयारीने कामाला लागा. नवनवीन त्याच्यामधल्या काही तुम्हाला शोधता येत असेल, नवीन नवीन गोष्टी करता येत असेल त्याला जरूर करा, की जेणेकरून काहीतरी वेगळं त्याच्यामधून निर्माण होऊ शकेल. कारण मंगळ जो आहे तो तुम्हाला स्वस्त बसू देणार नाहीत आणि दुसरीकडून तुम्ही कामं जरी केले तर ते रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणं थोडंसं कठीण आहे. मात्र पूर्णपणे फोकस राहा, पूर्णपणे एकाग्रतेने काम करत चला, जेणेकरून गोष्टी ज्या आहेत त्या तेवढंसं आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. फक्त आणि फक्त यांत्रिक पद्धतीने काम करू नका आणि अजिबात फ्रस्ट्रेट होऊ नका की तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नाहीत, गोष्टी होत नाहीत, तशी काळजी करू नका. हळूहळू ज्या गोष्टी आहेत त्या मार्गी लागतील. फक्त जो मंगळ वक्री आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होईल किंवा थोडंसं जास्त मेहनत करायला लागेल, हेच काय ते वेगळं आहे. परंतु पूर्ण एकाग्रतेने काम करा जेणेकरून गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होऊ शकतील. याचप्रमाणे या महिन्याच्या साधारण 23 तारखेला बुध आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. आता हा जो प्रतियोग आहे हा प्रतियोग तुमच्या व्यय आणि षष्ठातून होणार आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. साधारण 23 तारखेच्या आसपास कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. यापूर्वी जर काय तुम्ही काही लोन वगैरे किंवा काय घेतलेले असेल तर त्या संदर्भातले काही प्रश्नचिन्ह या दरम्यान उभे राहू शकतील. याबद्दल काळजी घ्या. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कागदोपत्री व्यवहार किंवा ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काही सुद्धा प्रश्न उभे राहतील तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. थोडंसं स्ट्रेसफुल राहील कारण व्ययस्थानातला जो मंगळ आहे मिथुन राशीतला तो वक्री असणार आहे. त्याच्यामुळे तो थोडासा त्रास तर देणार. त्यामुळे तुम्ही जर का तुमचे जे व्यवहार आहेत हे अतिशय पारदर्शी ठेवा. म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन कामं करू नका. कधी कधी होतं असं की आपल्याला जास्त स्ट्रेस टेन्शन आलं तर त्याला आपण थोडंसं हे करतो, बायपास करण्यासाठी थोडीशी रिस्क घेतो. ते रिस्क घेऊ नका, जोखीम घेऊ नका. ती तुमच्या अंगाशी येऊ शकेल आणि गुंता आणखीन वाढेल. लक्षात घ्या, ही गोष्ट महत्त्वाची आहे. गुरु जरी डिसेंबरनंतर तुमच्यासाठी फेवरेबल होत असला तरीसुद्धा मे नंतर तो तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे, तो तुमच्यासाठी तेवढंसं चांगला असणार नाही. त्याच्यामुळे आत्ता ज्या 2-3 महिन्यात तुम्ही जर का मोठ्या चुका करून बसलात तर त्याचे परिणाम येणाऱ्या जो गुरु ज्यावेळेस व्ययात जाईल म्हणजे जवळजवळ मे जून नंतर तुम्हाला जे परिणाम वगैरे भोगावे लागू शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण राहील. सरळ सरळ ठेवा, थोडीशी जास्त मेहनत घ्या, पेशन्स ठेवा. की तुम्ही केलेल्या कामाचा जरी रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत तरीसुद्धा फार काय मनाला लावून घेऊ नका. आणखीन थोडेसे तुमच्या प्रयत्न करा. तुमचं जे काय काम धंदे असेल त्याच्यात ते व्यवस्थितपणे फोकस करण्याचा प्रयत्न करा. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा जो त्रिकोण योग होणार आहे हा थोडा महत्त्वपूर्ण राहील. परंतु अर्थात हा त्रिकोण योग तसा पाहिला तर शुभ फलदायी असं, परंतु तुमच्या अशुभ स्थानामधून होतो आहे, षष्ठ आणि व्ययस्थानात. त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली होईल की अनपेक्षित लाभ जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते ते तुम्हाला या दरम्यान खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतील. म्हणजे तुम्हाला असं कळून येणार नाही की हे लाभ कशामुळे झाले, सहजपणे होऊन जातील की ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. आणि खास करून ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे तो खूपच शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती 29 तारखेला आहे. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आणि चंद्राला पौर्णिमा आणि अमावस्येचं बळ हे जबरदस्त असतं आणि म्हणूनच तुमची जी रास आहे जास्त प्रमाणात इमोशनलसुद्धा मानली जाते. तर साधारणतः या महिन्याच्या 13 आणि 29 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, वादविवाद यामध्ये अजिबात जाऊ नका. त्रास होतील तुम्हाला. तसाही पाहिला तर तुमचा कालावधी म्हणावा तेवढा चांगला चालू नाही आहे. म्हणून स्वतःहून काही गोष्टी कॉम्प्लिकेट करू नका जेणेकरून गोष्टी आणखीन त्रासाच्या होऊ शकतील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.